सर्व दुचाकी आणि चारचाकी गाडी असलेल्या नागरिकांसाठी पुढची 5 मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत, कारण आता पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल मिळणं बंद होणार आहे। धक्कादायक बातमी समोर येत आहे। अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारताची रशियाकडून येणारी तेलाची रसद ही कापली गेली आहे। पण सर्वात भयंकर गोष्ट तर हीच आहे की उद्या दुप्पट पैसे दिले तरी पेट्रोल डिझेल मिळणार नाही। त्यामुळे 95% लोकांच्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं जाणार नाहीये। मित्रांनो, जागतिक युद्धाचं भीषण वास्तव्य आता समोर येत आहे, कारण आपण ज्या गाडीमध्ये पेट्रोल भरतो ते पेट्रोल आता 80% परदेशातून आयात केलं जातं। पण आता लक्षपूर्वक ऐका की इराण आणि जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे, पण अमेरिका आणि इस्रायल यांच्यासोबतच्या संघर्षामुळे सामुद्रधुनी जिथून भारताची जहाजे येतात तोच मार्ग आता युद्धाचा आराखडा बनला आहे। दुसरीकडे भारताचा मित्र रशियाकडून येणारी तेल ही आता तांत्रिक अडचणींमुळे रखडलं गेलंय। त्यामुळे भारताचा तेल साठा आता संपत चालला आहे। म्हणूनच सरकारने आता कठोर निर्णय घेतला आहे। हा निर्णय काय आहे आणि कोणत्या नागरिकांच्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं जाणार नाहीये याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कारण पेट्रोल पंपावर पूर्वीसारखे पैसे दिले की पेट्रोल मिळणार नाही। पूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर जायचा आणि सांगायचा 500चं टाका किंवा टाकी फुल करा आणि निघून यायचा। पण आता पुरवठा साखळी खंडित झाल्यामुळे सरकार विशेष नियमांनुसार पेट्रोल डिझेलचं वाटप करणार आहे। याचाच अर्थ असा आहे की तुमच्याकडे पैसे असून देखील तुम्हाला आता दुप्पट पैसे रक्कम मोजावे लागतील आणि देखील पेट्रोल पंपावर पेट्रोल देणं नाकारलं जाऊ शकतं। जवळपास 95 ते 90% लोकांचं इंधन मिळण्यामध्ये प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागू शकतं। आता गाडी रस्त्यावर धावेल की नाही याची खात्री कोणीही देऊ शकत नाही, कारण जागतिक युद्धाच्या उंबरठ्यावरती आपण उभे आहोत। जगाचं भयानक वास्तव्य आता सर्वांच्या समोर येत आहे। अमेरिका, इराण, इस्रायल हे देश एकमेकांविरुद्ध उभे राहिले, त्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या खिशाला बसणार आहे, गाडीच्या इंधनाला बसणार आहे। कारण इराण हा जगातील तेल उत्पादनाचा राजा आहे। इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्याने सामुद्रधुनी मार्ग धोक्यात आला। जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापारापैकी 20 ते 30% व्यापार हा त्याच मार्गातून होतो। जर इराणने हा मार्ग बंद केलाय तर तेलवाहू जहाजे भारतात येणार कशी हा सर्वात मोठा प्रश्न होता। भारताने पश्चिमेकडील देशाचा रोष ओळखून रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केलं, पण आता तिथेही संकट आलंय। रशियावरून लादलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि पेमेंटमुळे अडचणी निर्माण आल्या आणि रशियाकडून येणारी जहाजे आता किनाऱ्यावरतीच उभी आहेत। भारतीय तेल कंपन्यांना रशियाला पैसे देताना डॉलर्समध्ये अडचणी येत आहेत, तसेच जहाजांचा विमा काढणाऱ्या जागतिक कंपन्या नकार देत आहेत। त्यामुळे भारताचा बॅकअप आता कोलमडताना दिसत आहे। भारत आपल्या गरजेचं 80% तेल हे बाहेरून घेतं, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलत आहे। इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे जी सामुद्रधुनी होती तो मार्ग आता बंद आहे आणि इराणने धमकी दिली आहे की जर युद्ध वाढलं तर आता जगाला तेल मिळणारच नाही। तर दुसरीकडे आपल्या हक्काचा मित्र रशिया आहे, तिथून येणारं तेल आता तांत्रिक बिघाडामुळे नाही तर इंटरनॅशनल बँकिंग सेक्शनमुळे अडकलं गेलंय। भारताकडे सध्या फक्त काही दिवसांचा इमर्जन्सी ऑइल रिझर्व्ह उरला आहे। मग विचार करा, जर तेलच संपलं तर देश कसा चालेल। यामुळे पेट्रोल पंपावर पैसे देऊनही तेल मिळणार नाही, पेट्रोल मिळणार नाही अशी अवस्था निर्माण होणार आहे। कारण अमेरिका आणि इराण, इस्रायल या 3 देशातील ठिणगी आता तुमच्या आमच्या खिशाला लागणार आहे। रशियाकडून येणारं तेल अडकलं आणि आता कोणता नवीन नियम आला की ज्यामुळे लाखो रुपये असूनही तुम्हाला थेंबर देखील पेट्रोल मिळणार नाही, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण जे इंधन गाडीत भरतो ते आपल्या जमिनीमध्ये पिकत नाही, तर ते अरब राष्ट्रांच्या राजकारणामध्ये पिकलं गेलंय। सध्या अमेरिका, इराण, इस्रायलमध्ये युद्धाचा असा वणवा पेटलाय की त्याची ठिणगी आपल्या खिशाला लागणार आहे। ऑइल सप्लाय रूट म्हणजे सामुद्रधुनी मार्ग बंद होणार आहे, त्यामुळे भारतात येणारी अर्धी जहाजे तर रस्त्यातच अडकली आहे। आता सर्वात मोठा धक्का तर भारताचा संकटमोचक रशिया आहे, ज्याने आजवर आपल्याला स्वस्त तेल दिलं, तोच रशिया आता सर्व निर्बंधांच्या विळख्यामध्ये अडकला आहे। रशियाकडून येणारं तेल हे तांत्रिक कारणामुळे नाही तर आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारतात पोहोचण्यास तयार नाही। त्यामुळे भारतीय पेट्रोलियम रिझर्व्हमध्ये आता फक्त काही दिवसांचाच साठा उरलाय। त्यामुळे नागरिकांनो, आता जरी तुमच्या खिशामध्ये पैसे असले आणि तुम्ही म्हणाला की 500 रुपयाऐवजी 1000 रुपये देतो, टाकी फुल करा, तरी देखील आता तसं होणं शक्य नाही। कारण आता तेल फक्त लिमिटमध्येच अवेलेबल असणार आहे। बातम्यांनुसार अशी माहिती मिळत आहे की 90 ते
95% सामान्य वाहनधारकांना पेट्रोल मिळण्यामध्ये प्रचंड अडचणी निर्माण होणार आहेत. हा फक्त तुमच्या आमच्या गाडीचा प्रश्न नाहीये, तर आयात निर्यात करताना जी वाहतुकीसाठी साधने वापरली जातात, म्हणजेच कोणतंही सामान आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी, जसं भाजीपाला शेतातून शहरापर्यंत पोहोचण्यासाठी जी ट्रक वापरली जाते, त्यांना देखील आता पेट्रोल मिळवताना अडचणी निर्माण होतील. त्यामुळेच तुमच्या आमच्या घरापर्यंत येणारी प्रत्येक वस्तू ही महागली जाणार आहे. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये वस्तूचे दर हे चौपटीने वाढू शकतात. त्यामुळे आणखी एका संकटाला देखील नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे. परंतु सावधगिरी बाळगणं हे भारतीयांसाठी गरजेचं आहे. हे युद्ध तिथे चालू आहे म्हटल्यावरती आपल्यावर याचा काय परिणाम होईल असं म्हणून आता चालणार नाहीये, कारण युद्ध तिथे जरी चालू असलं परंतु त्याचे चटके आपल्याला बसत आहेत. पेट्रोल आलं नाही तर वाहतूक ठप्प होईल. आपल्यावर कामाला जाण्यासाठी लागणारी वाहनाची गरज आता नागरिकांना पेट्रोल मिळालं नाही तर थांबवली जाऊ शकते. आपल्या घरापर्यंत कोणतीही वस्तू पोहोचण्यासाठी देखील वाहतुकीची गरज आहे. ही जर आयात निर्यात पूर्णपणे थांबली तर नागरिकांना तुमच्या महिनाभराचं बजेट देखील कोलमडू शकतं. तुमच्याकडे जर दुचाकी 4चाकी वाहन असेल आणि तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला, तिथे तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल मागितल्यावरती दुप्पट पैसे मोजावे लागू शकतील. कारण आता मोठ्या निर्णयाची घोषणा झाली आहे. पूर्वी पेट्रोल पंपावर पैसे देतील तेवढं पेट्रोल मिळत होतं, परंतु आता पुरवठा साखळी खंडित झाल्यामुळे विशेष नियमानुसारच पेट्रोल आणि डिझेलचं वाटप केलं जाणार आहे. याचा सर्वात मोठा परिणाम हा तुमच्या आमच्या दैनंदिन आयुष्यावरती होणार आहे. खिशामध्ये हजारो रुपये असतील तर देखील तुम्हाला आता पैसे वापरताना जपून वापरावे लागणार आहेत, कारण पेट्रोल संपत चाललंय आणि इथून पुढे तुम्हाला कोणत्याही गरजेच्या वस्तू घेण्यासाठी दुप्पट ते चौपट पैसे मोजावे लागू शकतात. कारण आता देशभर एकच खळबळ माजली आहे, ती म्हणजे पेट्रोल डिझेल मिळणार नाही. आता तुम्हाला पायी चालण्याची वेळ देखील येऊ शकते, कारण कोणत्याही गाड्यांना पेट्रोल डिझेल मिळत असताना सरकारने नवीन नियम लावले आहेत. 80% अधिक कच्चं तेल हे परदेशामधून भारतामध्ये येत असतं. त्यामुळे सध्या चालू असलेल्या अमेरिका, इराण, इस्रायल या 3 बलाढ्य देशाच्या युद्धाचा वणवा आता महाराष्ट्रातील नागरिकांना झळ पोहोचवणारा ठरला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर देखील परिस्थिती बिघडत आहे. महाराष्ट्रामध्ये देखील पेट्रोल डिझेलचा पुरवठा खंडित होण्याची बातमी समोर येत आहे. तांत्रिक बिघाड आणि निर्बंधामुळे प्रचंड अडचणी येत आहेत. याचा थेट परिणाम असा झाला की आता पुरवठा कमी झाल्यामुळे इंधनांचा दुष्काळ पडू शकतो. कारण ज्या मार्गाने 30% तेल येत होतं तोच मार्ग आता रणांगण बनलाय. मित्रांनो, ही गोष्ट सुरू होते ती हजारो किलोमीटर लांब, जिथे रक्ताच्या नद्या वाहत आहेत. अमेरिका, इराण, इस्रायल येथील बलाढ्य देशामध्ये युद्धाची ठिणगी पेटली आणि इराणने धमकी दिली की जगाचा आता तेलाचा गळा आम्ही आवळणार आहे, म्हणजेच तेल येणं बंद करणार आहे. पण भारत रशियाकडून तेल मागवत होता, पण तिथेही आता निर्बंधांचे डोंगर उभे राहिले. रशियाची जहाजे समुद्रामध्येच अडकून पडली आहेत. त्यामुळे भारतामध्ये असलेला तेलाचा साठा हा आता जपून वापरावा लागणार आहे. सर्वांसमोर हाच प्रश्न आहे की आता खाजगी गाड्यांना पेट्रोल मिळताना अनेक नियम लावले जाणार आहेत. टंचाई इतकी भीषण होणार आहे की सोने चांदीच्या दराने वस्तू विकल्या जातील. कारण वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजेच पेट्रोल डिझेल. पण जर वाहतूकच ठप्प झाली तर नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणारी प्रत्येक वस्तू हे दुप्पट ते चौपट किमतीने विकली जाऊ शकते. केवळ इंधन टंचाई होणार नाहीये, तर सर्वात मोठी आर्थिक आणीबाणी होणार आहे. पेट्रोल संपलं तर फक्त गाड्याच थांबणार नाही, तर तुमच्या शहरामध्ये येणारा दुधाचा थेंब देखील मिळणं कठीण होणार आहे. भाजीपाल्याचे दर तर गगनाला भिडतील. यामुळे वाहतूक बंद झाली तर तुमच्या पूर्ण दैनंदिन आयुष्यावरती याचा सर्वात मोठा परिणाम होणार आहे.